स्कोर लो कमी झाला ना मग होतात एकदम. पहिल्यात जर 70-80 मारले तर त्यांना होते काय. चला चालू करायचंय पंच विनंती असेल भवर सर. दोन्ही संघांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून. आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेतील अर्थातच अनिल पाटील भाई चषक 2025 पर्व दुसऱ्याचा तिसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळी तर एका बाजूने श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे संघ. अमोल आणि नितीन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर मंगेश गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दाखल होताना पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. चला स्पीड अप घ्या मित्रांनो. विनंती असेल थोडस आपण सामन्याला गती देऊया कारण खूपच उशिराने आहोत. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू क्या बात आहे. कमालीचा फटका. अमोल कांबळे नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय. आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. कमालीचा फटका अमोल कांबळेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी पण थोडीशी दिशा पाहावी लागेल मंगेशांना. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. वाईड बॉल येतोय आणि अवंतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय 7 या धावसंख्येवर. अरे बाप क्या बात आहे. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न अमोलचा आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला डिफेंड या ठिकाणी अमोलने देखील केलाय. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एकेरी दुहेने धावेने धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 8 या धावसंख्येने. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये अमोल आणि नितीन जर पाहिलं गेलं तर दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे संघासाठी. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल निघून चाललाय. रोहित शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा आलाय दर्जेदार षटकार. सुरुवात केली आहे नितीन याने. ज्या नितीनने पटनी ग्राउंडवर 7 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकले होते तोच नितीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोल फलंदाजीसाठी. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. 1 धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी. एका धाबीच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. सॉरी माफ करा 17 धावफलकावर धावा लागतायत. बिनबाद 17 अशी स्थिती सध्या तरी मात्र श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश आपण पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपला. धावफलकावर धावा लागले 17. ड्रायव्हर आहे त्याला सांग हरिओम नाही म्हणतोय बघ. हरिओम बॉलर पुसाळ्याचं 12वी प्लेयर बोलवा. संदीप त्याचं नाव काय. नवीन गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पहिला षटक थोडंसं महागडं राहिलं
पुसाळे संघासाठी मात्र कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करण्यासाठी जाणला जातो पुसाळे संघ देखील. विनोद गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. लेट पहिला चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डीप मध्ये प्रोडक्शन आहेत त्या ठिकाणी मंगेश आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान 3 धावा देखील वाचवू शकल्या नाहीये. 2 धावांचं रूपांतर या ठिकाणी 3 धावांमध्ये केलंय. दोन्ही फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संघाच्या संघनायकाने देखील खेळाडूंनी देखील नोंद घ्यायची आहे. जर आपल्याला चेंडू सापडत नसेल गवतामध्ये तर हात वर करा. जेवढ्या धावा पळून काढल्या जातील तेवढ्याच धावा मिळतील. जर हात वर नाही केला तर जेवढ्या धावा फलंदाज पळून काढतील तेवढ्या दिल्या जातील. याची दक्षता मात्र खेळाडूंनी देखील घ्यायची आहे. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव आली आहे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नितीन पाटील पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात. यावेळेस मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. विनोद यांचे एज लागली आणि इथे मात्र सिंगल झाली एक्झिक्यूट आणि एकेरी धावीने धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 22 या धावसंख्येवर. 22 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 17 धावा आल्या. त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पुनरागमन करून देताना आपल्याला पाहायला मिळतं. विनोद आपल्या संघासाठी अर्थातच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे या संघासाठी. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि इथे विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मासवडे या संघाला. अमोल बॅक टू डग आउट. चला माळसवडे संघ आपला नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षात नाही आहे. बाबू फलंदाजासाठी नेट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस थांबून खेळण्याचा प्रयत्न होता बाबू यांचा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. सचिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडं स्पीडअप घ्या गोलंदाजांनी. थोडे जास्तीचा वेळ घेऊ नका. हा प्रकार समोरच्या दिशेने यावेळेस लॉंग ऑनच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू होता तत्पर. कोणतीही चुकी करत नाहीये. झेल नक्कीच टिपला गेलाय. विकेट होतोय पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब माळसवडे संघाला. नितीन पाटील आता मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी
सरपंच गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अर्थात सॉरी येलूर गावचा नक्कीच ग्रामपंचायत येलूर ग्रामपंचायत गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सरपंच साहेब संदीप दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी हे आकर्षक चषक लाभलेले आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक असेल. वेळोवेळी सहकार्य करणारे का दानशूर व्यक्तिमत्व आहेत संदीप दादा पवार साहेब त्यांचं देखील या ठिकाणी नामोल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच एक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि त्यांच्या माध्यमातून लाभलेले आमचे युवा उद्योजक आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर माऊली स्पोर्ट्स या संघाचे आधारस्तंभ असणारे सगळ्यांचे लाडके अनिल पाटील भाई यांच्या माध्यमातून लाभलेले त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष असं कौतुक असेल. रुबाबदार पाटील 63 अजय पाटील विजय पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्याला लाभलेलं आहे रोख रक्कम 6,000 रुपये त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा विशेष कौतुक असतील. नक्कीच सह्याद्री रिसॉर्टचे सर्व संग्राम पाटील साहेब यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक असेल. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे लाभलेलं आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक असेल. स्वतःच्या फॉलोत्रमध्ये या वेळेस गॅदर केला गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे मोठा फटका खेळण्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय वाईटची देखील मालिका आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. स्टेप आउट झाले दिशा दिली चेंडूला अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू नक्कीच या ठिकाणी दिशा बदलली एका धावेने 2 धावा नक्कीच यावेळी मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस मिस टायमिंग आहे नक्कीच स्विंग अँड मिस नक्कीच आहे पण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याकडे भवर सर इशारा करतायत वाईट चेंडू अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 31 या धावसंख्येवर. वाईटची मालिका नक्कीच या ठिकाणी चालू झाली आहे ती काही थांबत नाहीये. या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू वाईट हाताळलेत या गोलंदाजाने. थोडासा विचार देखील करावा लागेल पुनरागमन करायचं असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील झाली पाहिजे हा देखील संघनायकाला विचार करणं देखील गरजेचं आहे. क्या बात आहे स्विंग अँड मिस यावेळेस मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी बॅटची स्विंग नक्कीच आधी झाली डॉट चेंडू नक्कीच काउंट केला जातोय. फुलटॉस चेंडू इथे मात्र काय घडतंय नो घोषित केला गेलाय का पंच आपल्याकडे वळतील आणि निर्णय तोपर्यंत देतील. नक्कीच 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. चला पंच निर्णय देतील पंचांशी वाद नका घालू विनंती असेल दर्जेदार पंच नामांकित पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे फेकीसाठी फक्त रिव्ह्यू असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. फेकीसाठी रिव्ह्यू असेल बॅट्समनला देखील फेकीसाठीच रिव्ह्यू दिला जाईल. विचार विनिमय करून नक्कीच पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी असेल आणि 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 33.
34 धावा धावफलकावर लागतात, माफ करा 34. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होती, ती संधी कुठेतरी हुकली. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 36 धावा धावफलकावर लागतात. विकास आहे का? विकास आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक. 36 धावा धावफलकावर लागले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटची नक्की स्विंग आधी झाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 36 धावा धावफलकावर लागत आहेत. नक्कीच या स्पर्धेत लाईव्ह कव्हरेज ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचा हा उत्तुंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल पाटीलच्या बॅट मधून हा मिळालेला हा षटकार नक्कीच थोडासा संघर्षमय करत होते धावांसाठी आणि तो संघर्षमय षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान आपण कौतुक करेल सुपर स्पोर्ट्स लाईव्ह नेटवर्कचं देखील, कारण मराठी माणसाचं हे मराठी चॅनल आपण पाहतोय. सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर देखील करायचं आहे. 42 धावा 42 ऑन स्कोर बोर्ड. 2 मोठे फटके आले तरी ते मात्र मासोडे संघ सन्मानजनक स्कोर उभा करण्यास नक्कीच तत्पर आली. यावेळेस पुल केला, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल पाटील बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमालीची फटकेबाजी चालू केली अनिल पाटील यांनी. आता मात्र राग काढतायत चेंडूवर. नक्कीच राग काढायचा असतो पण आपल्या खेळाच्या माध्यमातून तो राग काढायचा आहे आणि तोच दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी अनिल पाटील लागोपाठ तिसरा षटकार देखील पाहायला मिळेल का? यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स गॅदर करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली. 50 धावा धावफलकावर लागल्यात. संघाच्या धावसंख्येचा इथे मात्र अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट आलाय आणि ते मात्र षटक संपतंय आणि इनिंग संपते. 4 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 50 या धावसंख्येवर. 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय मालसोडे संघाने. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे संघासमोर. दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूने आपण पाहणार आहोत यजमान संघ अर्थातच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर, माऊली स्पोर्ट्स आणि त्यांना फाईट करतील श्री विठलाई पूजई स्पोर्ट्स अल्तूर संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी आपण नाणेफेक करूयात. अल्तूर आणि येलूर संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. इनॅक्शन मध्ये यजमान विपक्ष पाहुणे हा संघ आपल्याला इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याला नाणेफेक करून घ्यायच्या आहे. आयोजक संघ विनंती असेल.
आलोचन कक्षात देखील पाठवायचा आहे. चला पुसाळे संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. पुसाळे संघ येलूर संघाने नक्कीच नशिबाचा कौल येलूर संघाच्या बाजूने लागलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. येलूर संघ अंकुश आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये 2 मोठे फटके अनिल पाटील यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. दर्जेदार फटक्यांच्या माध्यमातून आणि मदतीने 50 धावा धावफलकावर लागल्या. 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. आता मात्र श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसळ या संघाला चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान सामना आपण पाहिलं गेलं तर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली होती मासवडे संघाने आणि तब्बल 50 धावा धावफलकावर लागल्या. पहिल्या षटकाचा जर विचार केला थोडंसं महागडं षटक, त्यानंतर मात्र शेवटचं षटक देखील महागडं राहिलं पुसाळे संघासाठी आणि ते आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून संधी आहे. ती संधीचं सोनं करता येईल का अंकुश आणि विनोद याला हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक अनुभवी खेळाडू अनुभवी गोलंदाज सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका लेजेंड खेळाडू म्हणून ओळख आहे. अनुभव नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेत या सामन्यात आपल्याला दाखवावा लागेल सुरेश पाटील यांना. लेट्स प्ले आणि क्या बात है. आइए जनाब आपका भी स्वागत है. स्वैग से करेंगे आपका स्वागत. ज्या पद्धतीने मासोडे संघाने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता त्याच पद्धतीने उत्तरास प्रत्युत्तर देताना अंकुश मात्र कुठेही कमी पडत नाहीये. पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय अंकुशच्या बॅट मधून. मिळतात त्या 6 धावा आणि संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागत 6. पुन्हा एकदा क्या बात आहे. लागोपाठ दुसरा षटकार. इथे मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी अंकुशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला आता सध्या मात्र मालसवडे संघ थोडासा विचार विनिमय संघाने एकाला देखील करावा लागेल. नाणेफेक जिंकले यजमान संघ अर्थात ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान गेलोर माऊली स्पोर्ट या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी श्री विठलाई पूजय क्रिकेट क्लब आलतूर या संघाने. यावेळी देखील ऑन साइडला बिगिड करण्याचा प्रयत्न. गवताच्या अभावी चेंडू नक्की स्टॉप झाला. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न. ताळमेळ थोडासा खराब. भवर सर 3 बॉल ना. यस थँक्यू. तेरा धावा धावफलकावर लागल्यात. उत्तरास प्रतिउत्तर टीट फॉर टॅट. यावेळेस मात्र क्या बात आहे. पंचांकडे लावडा पेल. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी सुरेश पाटील यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. सुरेश पाटील पहिल्या 2 चेंडूवर जर ज्या पद्धतीने षटकार खाल्ला त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक या ठिकाणी श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासोडे संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बैठक मारली होती मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विचावतो यष्टी रक्षक अमोल कांबळे यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय.
यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये आहे, गॅप मोठा नाही, धावांना तोटा, खेळाडूच्या अवॅक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी हा आलाय दर्जेदार चौकार. सतरा धावा धावफलकावर लागत आहेत. नक्कीच पहिल्या षटकांचा खेळ देखील संपतोय. यावेळेस क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी, सुरुवात चांगली केली, शेवट देखील गोड करावा लागेल. अमोल कांबळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये डॉट चेंडू येतोय, पहिला चेंडू आलाय डॉट, फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दिली, एकदा वार्जित केले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, इथे थांबवलं गेलंय. विनोद या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला एक मोठा फटका विनोदच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळाला, एकदा वार्जित केली गेली. 15 चेंडू आणि तब्बल 32 धावांची आवश्यकता आपण पाहिलं गेलं. सुपर फास्ट या नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील आपण पाहतोय की चांगलं कव्हरेज या ठिकाणी नक्कीच सुपर फास्ट नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि क्या बात आहे, कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश आता इथे मात्र गोलंदाजावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच या ठिकाणी सुभाष कारंडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल, सुस्वागतम, वेलकम. 25 धावा या ठिकाणी धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्विंग अँड मिस, डॉट चेंडू काउंट केला जातोय. एक तेरी तो एक मेरी, कभी खुशी कभी गम, कधी तुझा कधी माझा, असं मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळतंय. यावेळी देखील फटका चांगला होता, मात्र गवता अभावी चेंडू स्टॉप झाला. डॉट चेंडू या ठिकाणी काउंट केला जातोय. तिसरं षटक, एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण अनिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, ज्याच्या बॅट मध्ये शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर 2 उत्तुंग षटकार आपण पाहायला मिळाले. तो फलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या कामगिरीची नक्कीच अपेक्षा असेल अनिल पाटील यांच्याकडून. यावेळेस काय करताय, काय बिघडताय, महत्वाची विकेट मिळते. आता मात्र श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाला अंकुश इथे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा खराब ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला, खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा नक्कीच मालसवडे संघाने घेतला आणि विकेटचं देखील पतन केलंय. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो, आता मात्र पुसाळे संघाला एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्या चेंडूवर विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र मासोडे संघ, कारण जी महत्वाची विकेट होती ती मात्र मिळवण्यास यश प्राप्त झाले अनिल पाटील यांना. नवीन बॅट्समन आपण पाहिलं गेलं तर मंगेश सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, रूम देण्याचा प्रयत्न. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केलाय पंच भवर सर यांनी. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या धावसंख्येवर. यावेळेस स्क्वेअर कट अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये क्लासिकल ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी विनोदच्या बॅट मधून आपण पाहतोय हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावा लागलेत त्या मात्र 30, अजूनही 21 धावांची आवश्यकता विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. बैठक मारली होती पण नक्कीच थोडसा टायमिंग चुकलं. शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खराब थ्रो आणि या खराब थ्रोचा फायदा दोन्ही फलंदाजांनी नक्कीच घेतलाय. एकेरीचं रूपांतर या ठिकाणी दुहेरी धावसंख्येत करताना आपल्याला पाहायला मिळाले. 9 चेंडू आणि 29 धावा. सामना बॅलन्स आहे, सामना स्टेबल आहे. सध्या तरी 50-50 सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा अटेम्प्ट अनसक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाहिलं गेलं तर आगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न विनोदचा राहिलाय. मंगेश बऱ्याच कालांतराने मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. हा अनुभव आहे अनिल पाटील यांच्याकडे. या पद्धतीचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, 8 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील रनआउटच्या स्वरूपात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या धावसंख्येवर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. मालसवडे संघ विनंती असेल 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्णायक षटकामध्ये एका नवीन गोलंदाजांवर नक्कीच या सामन्याची जबाबदारी या ठिकाणी संघनायकाने दिली आहे आणि त्या विश्वास आणि इथे मात्र ठेवलाय. सुजल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. एक अपकमिंग स्टार आहे, रायझिंग स्टार, का युवा खेळाडू आणि युवा खेळाडूवर आता सामन्याची सूत्र नक्कीच हाती असतील. या खेळाडूवर 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आणि या सुजलवर विश्वास ठेवलाय संघनायकाने. त्या विश्वासात सार्थ ठरेल का, पात्र ठरेल का सुजल पाहावे लागेल. नेक्स्ट 6 चेंडू मध्ये पहिला चेंडू क्या बात आहे, मिस टायमिंग शॉट आहे आणि ते मात्र विकेटचं होतं पतन. पहिल्या चेंडूवर सुजल आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतोय आणि विकेटचा पतन धक्का क्रमांक 2 लागतोय. तो मात्र श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसळे संघाला. मंगेश बॅक टू डग आउट. या ठिकाणी क्या बात आहे, संघनायकानं जो विश्वास ठेवला आहे त्या पहिल्या चेंडूवर विश्वासात सार्थ ठरलाय सुजल. कमालीचे गोलंदाजी, एक रायझिंग स्टार आहे, ब्राईट फ्युचर आहे. श्री मालसवडे श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघासाठी पहिला चेंडू विकेट अर्जित केली गेली. यावेळी देखील कमालीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळते.
हाताने पावसाने देखील सुरुवात केली आहे. धावा बनवणं गरजेचं आहे पुसाळे संघासाठी यावेळेस. क्या बात आहे, काय करताय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ दुसरी विकेट या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. क्या बात आहे, एक युवा खेळाडू आणि संपूर्ण संघ ज्या खेळाडूवर आता मात्र अवलंबून होता सुजल, आणि तो सुजल आता मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं गेलं तर अजय आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस लॉंगअपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हात चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सेट डगआउट मधून सेट होऊन आता येताना नक्कीच अजय आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावांची आवश्यकता. दोन चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक चांगला चेंडू या ठिकाणी मारसवडे संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. एक खराब चेंडू नक्कीच पुसाळे संघ देखील या सामन्यामध्ये इन होऊ शकतो. निर्णायक आणि यावेळेस बॅट सुटली आणि मॅच देखील सुटली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सामना पूर्णपणे झुकलाय. तो मारसवडे संघाकडून पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर 2 आक्रमक षटकार आपल्याला पाहायला मिळाले अंकुशच्या बॅट मधून. तसा अंकुश डगआउट मध्ये गेला, त्यानंतर मात्र वर्चस्व गाजवलं मारसवडे संघाने या सामन्यावर, आणि आता मात्र सामना पूर्णपणे झुकवलाय. अगदी पुसाळे संघाच्या खिशामधून सामना आपल्या खिशामध्ये आणून दिलाय. आज षटकार आला पण थोडासा लेट आला, पण इथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो श्री विठलादेवी क्रिकेट क्लब मारसवडे संघाने. हार्ड लक, बॅड लक. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळलात आपलं देखील विशेष कौतुक.